Hello everybody, I welcome you all for today's session. Now, in today's session we are continuing plant growth and development. मागच्या सेशन मध्ये आपण प्लांट ग्रोथ काय असतं, ग्रोथचे फेजेस काय आहेत, जर्मिनेशन कशा पद्धतीने होतं, त्यानंतर प्लांट ग्रोथ कशा पद्धतीने केलं जातं, त्याचे दोन टाइप्स पण आपण पाहिलेत, दॅट इज अरिथमॅटिक ग्रोथ आणि जिओमेट्रिक ग्रोथ. असे दोन प्रकारचे आपण त्याच्यामध्ये हे पाहिलेले आहेत, टाइप्स पाहिलेत. ठीक आहे, मग आता पुढे आपल्याला जायचं आहे, दॅट इज डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन. मी तुम्हाला सांगितलं होतं की फेजेस, ग्रोथचे जे फेजेस आहेत ते स्पेसिफिक आहे. म्हणजे सुरुवातीला ग्रोथच्या फेजेस मध्ये सुरुवातीला काय होईल, ॲट द स्टार्ट्स देर इज अन सेल डिव्हिजन. सुरुवातीला काय होईल, त्या ठिकाणी सेल डिव्हिजन होईल. ठीक आहे, हे तुम्हाला दिसत नसेल, मी याला क्लिअर करतो. सेल फर्स्ट नंबरला काय होईल त्या ठिकाणी, दॅट इज अन सेल डिव्हिजन. ठीक आहे, त्यानंतर सेकंड मध्ये सेल इलॉंगेशन आणि थर्ड मध्ये सेल डिफरन्सिएशन. जोपर्यंत सेल डिव्हिजन चालू आहे तोपर्यंत ग्रोथ होत नाही. ग्रोथ साठी सेलचं डिफरन्सिएशन होणं गरजेचं आहे. कधी कधी सेकंडरी ग्रोथच्या वेळेस डिफरन्सिएशन सुद्धा होतं. ड्युरिंग द सेकंडरी डेव्हलपमेंट देर इज अन डिफरन्सिएशन. म्हणून तुम्हाला आता हे दोन कन्सेप्ट या ठिकाणी स्टडी करायचे आहेत, डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन. ठीक आहे, मग याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट आपण स्टडी करूया, सेल्युलर डिफरन्सिएशन काय आहे. तुम्हाला समजण्यासाठी डिफरन्सिएशन काय आहे, तर डिफरन्सिएशन म्हणजे मॅच्युरिटी. सेल जेव्हा परमनंट कंडिशन मध्ये चालला जातो तर त्यावेळेस तो मॅच्युअर्ड होतो, आणि जेव्हा तो मॅच्युअर्ड होतो तर याचा अर्थ तो फंक्शनिंग मध्ये चालला गेलाय, आता तो फर्दर डिव्हिजन करू शकत नाही. म्हणजे इन द मॅच्युरेशन कंडिशन सेल स्टॉप इट्स डिव्हिजनल ॲबिलिटी. त्याच्या मॅच्युरेशन कंडिशन मध्ये किंवा परमनंट कंडिशन मध्ये सेल त्याची डिव्हिजनल ॲबिलिटी स्टॉप करतो. ठीक आहे, मग डिफरन्सिएशन काय आहे, तुमच्या समोर डेफिनेशन आहे, पहा. सेल डिफरन्सिएशन is the process by which a less specialized cell becomes a more specialized. पहा, लेस स्पेशलाइज पासून कुठे जात होतो, मोर स्पेशलाइज्ड होतो. म्हणजे आधी तो फंक्शनिंग मध्ये नव्हता, आता तो काय आहे, आता तो फंक्शनिंग मध्ये आहे, मोर स्पेशलाइज्ड आपण त्याला म्हणतो. नाउ इट इज इन फंक्शनिंग. सेल डिराइव्ड फ्रॉम मेरिस्टेम. नेक्स्ट स्टेटमेंट पहा तुम्ही, you can see the next statement, that is cell derived from meristems and cambium differentiates and mature to perform specific function which is termed as differentiation. मी तुम्हाला डेफिनेशन सुरुवातीला सांगितलेली होती की प्रत्येक सेल जो आहे तर तो स्पेसिफिक फंक्शनिंग मध्ये येण्यासाठी एक स्पेसिफिक प्रोसेस करतो, आणि ती प्रोसेस म्हणजे मॅच्युरेशनची प्रोसेस आहे. आणि या ठिकाणी ती मॅच्युरेशनची प्रोसेस म्हणजेच काय आहे, तुमचं डिफरन्सिएशन. सो दिस इज कॉल्ड एज द डिफरन्सिएशन. आपण पुढे जाऊया. डिफरन्सिएशन आणखीन चांगल्या पद्धतीने पाहूया. सेल अंडरगोज स्ट्रक्चरल चेंजेस ड्युरिंग डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनच्या वेळेस काय होतं, सेल जे आहेत ते स्ट्रक्चरल चेंजेस कन्सिस्ट करतात, दे अंडरगोज द स्ट्रक्चरल चेंजेस. ठीक आहे, ही पहिली गोष्ट, त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात. सेकंड थिंग, चेंजेस टेक्स प्लेस बोथ इन देअर सेल वॉल्स अँड प्रोटोप्लाझम. म्हणजे कंप्लीट सेल मध्ये स्ट्रक्चरल बदल होतात. जे काही स्ट्रक्चरल चेंजेस होणार आहेत ते सेल वॉल मध्ये पण होईल आणि कशामध्ये, प्रोटोप्लाझम मध्ये पण होईल. तुम्ही अॅनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये तुम्ही पाहिलेला आहात, स्ट्रक्चरल चेंजेस काय होतात, म्हणजे सेल वॉलचे चेंजेस काय होतात. देयर इज अ लिग्निन डिपोजिशन. जेव्हा सेल परमनंट कडे चालला जातो तेव्हा लिग्निन डिपोजिशन होतं, म्हणजे दॅट इज ए सेल वॉल चेंज. प्रोटोप्लाझमिक चेंज काय आहे, नाउ प्रोटोप्लाझम बिकम फंक्शनल. आता प्रोटोप्लाझम काय होतोय, फंक्शनल होतोय. नेक्स्ट थिंग काय, त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. सेल लूज देअर प्रोटोप्लाझम ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ ट्रायकेरी एलिमेंट. ट्रायकेरी एलिमेंट
झायलेम ट्रॅकिड्स माहिती आहे तुम्हाला, झायलेम ट्रॅकिड्स. मग याच्यामध्ये काय होतं, कम्प्लीट प्रोटोप्लाझम चालला जातो. गेला का त्याचा प्रोटोप्लाझम. आणि सेल वॉल मध्ये काय बदल होतो तुम्ही इथे पाहू शकता. प्लांट डेव्हलप ए स्ट्रॉंग इलास्टिक लिग्नोसेल्युलोजिक, इलास्टिक लिग्नोसेल्युलोजिक म्हणजे याच्यामध्ये लिग्निन असेल आणि सेल्युलोज पण असेल. सेकंडरी सेल वॉल टू कॅरी water to long distances even under extreme tension. So this is an a cell wall differentiation. ठीक आहे. मग या पद्धतीने सेल कम्प्लीट चेंजेस कन्सिस्ट करतो त्याच्या आतमधले. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नाउ व्हॉट हॅपन नेक्स्ट, डी डिफरन्सिएशन. आता डी डिफरन्सिएशन काय आहे, ज्याचं डिफरन्सिएशन झालं असेल त्याचं काय होईल, डी डिफरन्सिएशन काय होईल. इज अन इम्पॉर्टंट प्रोसेस, इज अन इम्पॉर्टंट बायोलॉजिकल फेनॉमेनॉन whereby cells regress from a specialized function to a simpler state reminiscent of the stem cells. पहा, जेव्हा सेल सुरुवातीला जेव्हा तयार झाला होता तर तेव्हा ज्या कंडिशन मध्ये होता, डिफरन्सिएशन मध्ये नंतर त्याची कंडिशन बदलते. पण जेव्हा डी डिफरन्सिएशन केला जातो, तो परत त्याच्या आधी त्या कंडिशन मध्ये येतो. सिंपलचं तुम्हाला सांगायचं झालं तर पहा, मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत. पहा, मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत. मेरिस्टेमॅटिक सेल्स, हे मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत. मेरिस्टेमॅटिक सेल्स आफ्टर डिफरन्सिएशन बिकम परमनंट. काय झाले, परमनंट. म्हणजे आधी हे सेल जे आहेत ते डिवाइड होत होते, आता ते डिवाइड होऊ शकत नाही. पण बिकॉज ऑफ डी डिफरन्सिएशन इट विल अगेन कम इन इट्स ओरिजिनल पोझिशन. तो परत काय होतो, त्याच्या ओरिजिनल पोझिशन कडे येतो. तुम्ही ते फिगर पहा. रिमूव्हल ऑफ सोमॅटिक टिश्यू इनटू सेल कल्चर मीडियम. यांनी काय केलंय, पहिल्या स्टेप मध्ये या ठिकाणी सोमॅटिक टिश्यू काढले. ठीक आहे, त्यांनी काय केलं, रिप्रोग्रामिंग केलं. त्याचं रिप्रोग्रामिंग करण्यासाठी त्यांनी ऑक्सिन आणि सायटोकिन टाकलं, ज्यामुळे काय झालं, सेलचं डिफरन्सिएशन झालं. ठीक आहे, तर हे डिफरन्सिएशन झाल्या कारणाने पहा इथं तुम्ही सेल प्रोलिफरेशन स्टार्ट झालेलं आहे किंवा कॅलस फॉर्मेशन झालेलं आहे, म्हणजे डिव्हिजन परत कंटिन्यू झालेली आहे. is an important biological phenomenon whereas cells regress from a specialized function to a simpler state reminiscent of stem cells. ठीक है, an undividable differentiated cell sometimes regain the power of division. This process is called as a differentiation. पहा, इथं डेफिनेशन क्लिअर झाली जी मी तुम्हाला इथं समजावली. समजतंय, मी तुम्हाला जे वरती फिगर मध्ये जे समजावलेलं आहे, खाली ही डेफिनेशन तुमच्या समोर आलेली आहे. जे अनडिवायडेबल डिफरन्शिएटेड सेल असेल, समटाइम्स रिगेन दी पॉवर ऑफ डिव्हिजन, ते परत डिव्हिजनची पॉवर घेतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऍट दॅट टाइम वी कॉल्ड इट डी डिफरन्सिएशन. तुम्हाला डी डिफरन्शिएशन हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. तरी पुढे चला. डी डिफरन्शिएशन इज अ कॉमन प्रोसेस इन प्लांट्स ड्युरिंग सेकंडरी ग्रोथ अँड इन वाउंड हिलिंग मेकॅनिझम. पहा, प्लांट्स मध्ये सेकंडरी डेव्हलपमेंटच्या वेळेस तुम्हाला डी डिफरन्सिएशन कॉमनली पाहायला भेटेल. असं ऍज इट इज स्टेटमेंट तुम्हाला नीट मध्ये विचारलं गेले, डी डिफरन्सिएशन इज अ कॉमन प्रोसेस इन ए प्लांट डॅश डॅश असं विचारलेलं आहे. दॅट इज अ सेकंडरी ग्रोथ अँड इज बाउंड हिलिंग मेकॅनिझम. बाउंड हिलिंग मेकॅनिझम एक स्पेसिफिक एरिया होता, तिथे इंजुरी झाली, मग आधी डिफरन्सिएशन बंद झालेलं होतं, सॉरी आधी फंक्शन बंद झालेलं होतं, त्या ठिकाणी काय झाले, त्या ठिकाणी इंजुरी झाल्या कारणाने काय झालं, तिथे सेल डेड झाले. नवीन सेल तयार करण्यासाठी त्या एरियाच्या सेलने काय केलं, डी डिफरन्सिएशन केलं आणि डी डिफरन्सिएशन करून तो त्याच्या आधी त्या स्टेप मध्ये आला. ठीक आहे, दिस इज वी कॉल्ड डी डिफरन्सिएशन. तुम्हाला क्लिअर झालेलं असेल आता डी डिफरन्सिएशन. पुढे जाऊया आपण. नाउ री डिफरन्सिएशन. ज्यांचं डी डिफरन्सिएशन झालेलं आहे, म्हणजे पहा आधी काय झालं होतं, आधी मी तुम्हाला त्याला बाय या पद्धतीने क्लिअर करतो. पहा, आधी काय होतं, बिफोर कंडिशन काय होती. पहा, बिफोर कंडिशन सेल मेरिस्टेमॅटिक होता, नंतर सेल काय झाला, परमनंट झाला. कारण तुम्ही मध्ये काय केलं होतं, डिफरन्सिएशन तुम्ही केलं होतं. मध्ये तुम्ही डिफरन्सिएशन केल्या कारणाने सेल परमनंट झाला. परत तुम्ही काय केलं, डी डिफरन्सिएशन केलं, ज्याच्यामुळे सेल परत काय झालं, मेरिस्टेमॅटिक झालं. पण आता तुम्ही याचं काय करताय, परत डिफरन्सिएशन करताय, म्हणजे अगेन डिफरन्सिएशन केल्या कारणानं सेल परत काय झाला,
परमनंट कंडिशन मध्ये आला. दिस इज वी कॉल्ड रीडिफरन्सिएशन. A dedifferentiated cell can divide and produce new cells. New cells produced again lose the power of division. नवीन सेलने काय केलं? हा इथं एकदम क्लिअर कट सांगितले पहा या स्टेटमेंट मध्ये. न्यू सेल काय सांगितले त्यांनी या स्टेटमेंट मध्ये? न्यू सेल again lose the power of division and become a part of permanent tissue. This is called as redifferentiation. Example, formation of tumor cells. या ठिकाणी एक्झाम्पल दिले फॉर्मेशन ऑफ ट्युमर सेल्स, जे रिडिफरन्सिएशन करतो आणि परत आता त्याची ती पॉवर बदलत नाही. इथे तुम्ही पाहू शकता या फिगर मध्ये पहा. इथे आधी डिफरन्सिएशन झालेलं होतं, नंतर डिफरन्सिएशन झालं. आता डिफरन्सिएशन झाल्यानंतर परत काय झालं इथं पहा, रिडिफरन्सिएशन पाहायला भेटते. रिडिफरन्सिएशन जे झाले ते तुम्हाला लिव्हिंग स्टेट मध्ये भेटतील, परंतु काही जे आहेत ते रिडिफरन्सिएशन मुळे मे बी डेथ मध्ये चालले जातील आणि काही जे आहेत ते मे बी सेल सायकल कंटिन्यूअस करतील किंवा कंटिन्यू सुरू करतील. सो दिस इज कॉल्ड ॲज रिडिफरन्सिएशन. क्लिअर झालं? डिफरन्सिएशन म्हणजे एक स्पेसिफिक फंक्शनिंग मध्ये सेल येणे. डिफरन्सिएशन परत तो आहे त्याच्या पहिल्या स्टेट मध्ये जाणे. रिडिफरन्सिएशन अगेन तो परमनंट कंडिशन मध्ये येणे, दॅट इज अन रिडिफरन्सिएशन. सो दीज आर ऑल फेजेस ऑफ दी ग्रोथ. आणि ग्रोथच्या एजिंगच्या पिरियड मध्ये अशा प्रकारचे फेज आपल्याला पाहायला भेटतं. जर ऑर्गॅनिझमला किंवा प्लांटला डिफरन्शिएट झालेल्या सेल्सला परत ऍक्टिव्ह बनवायचं असेल आणि परत पहिल्यासारखं करायचं असेल तर मग त्यावेळेस ते डिफरन्सिएशन सारखी केस किंवा डिफरन्सिएशन सारखी कंडिशन त्यांच्यामध्ये सुरू करतं. ठीक आहे. तर दिस इज अबाउट दी डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन आणि रिडिफरन्सिएशन. नाउ दी डेव्हलपमेंट. काय आहे डेव्हलपमेंट समजून घ्या याला, या कन्सेप्टला. डेव्हलपमेंट इज अ टर्म दॅट इन्क्लूड्स ऑल चेंजेस दॅट अन ऑर्गॅनिझम गोज थ्रू ड्युरिंग इट्स लाईफ सायकल फ्रॉम जर्मिनेशन ऑफ द सीड टू द सिनेसन्स. कोणत्याही सेलची पहा काय आहे इथं, कोणतंही सेल असू द्या, एनी सेल किंवा ऑर्गॅनिझम्स, तर त्याच्या लाईफ सायकल मध्ये काय करतं, जर्मिनेशन पासून सिनेसन्स पर्यंत जे काही चेंजेस कन्सिस्ट करतं किंवा जे काही ग्रोथ कन्सिस्ट करतं त्याला आपण काय म्हणतो, डेव्हलपमेंट. म्हणजे सुरुवात कुठून झाली, कोणतेही घ्या, त्याच्या जन्मापासून आपण असं म्हणूया बर्थ पासून. ठीक आहे. बर्थ पासून सिनेसन्स म्हणजे डेथ. सिनेसन्स म्हणजे काय आहे, सिनेसन्स मीन्स डेथ, काम करणं बंद करणे. ठीक आहे. ही कंप्लीट प्रोसेस झाली तुमची डेव्हलपमेंटची. म्हणजे एक वेळ येते की तुमचे बॉडीचे पार्ट जे ते काम करणं बंद करतात, त्याला आपण म्हणतो सिनेसन्स. प्लांट मध्ये सिनेसन्स पाहायला भेटतं, डेथ पाहायला भेटत नाही. ठीक आहे. मग बर्थ पासून, प्लांट मध्ये बर्थ म्हणजे काय, त्याचं त्या सीडचं जर्मिनेशन आहे आणि जर्मिनेशन पासून तर प्लांट वर्किंग बंद करणे इथपर्यंतची स्टेजेस जे आहेत ते डेव्हलपमेंट आहेत. इथे पहा तुमच्या समोर सिक्वेन्स ऑफ डेव्हलपमेंट दाखवले. ठीक आहे. सिक्वेन्स ऑफ डेव्हलपमेंट मध्ये तर क्लिअर केले पहा तुम्ही. आधी मेरिस्टेमॅटिक सेल आहे म्हणजे डिव्हिजनल ॲबिलिटी आहे. ठीक आहे. म्हणजे त्याची डिव्हिजन झाली, त्याची डिव्हिजन झाल्यानंतर त्याची प्लाझ्मॅटिक ग्रोथ झाली म्हणजे प्लाझ्मा ग्रो झाला. ठीक आहे. प्लाझ्मा ग्रो झाल्यानंतर त्याचं डिफरन्सिएशन झालं. काय झालं त्याचं, डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन झाल्या कारणानं त्याचं मॅच्युरेशन झालं. डिफरन्सिएशनलाच आपण मॅच्युरेशन म्हणतो. म्हणून पहा त्याचे पॅरलल दिलंय इथं. जसं प्लाझ्मॅटिक ग्रोथ झाली म्हणजे इलॉंगेशन, एक्सपान्शन झालं, सेल मोठा झाला. पहा सेल असा छोटा होता, मेरिस्टेमॅटिक सेल आहे. डिव्हिजन झाली इथं पहा, सेलची डिव्हिजन झाली. मी याला या पद्धतीने दाखवतो पहा. हा सेल आहे, हा सेल डिवाइड झाला. ठीक आहे. हा डिवाइड झालेला सेल काय झाला, मोठा झाला, ग्रो म्हणजे प्लाझ्मॅटिक ग्रोथ झाली. नंतर काय झालं, याचं डिफरन्सिएशन झालं. डिफरन्सिएशन झालं म्हणजेच काय झालं, त्याचे मॅच्युरेशन झालं. ठीक आहे. मॅच्युरेशन झाल्या कारणाने तो काय झाला, फंक्शनल झाला. जो फंक्शनल झालाय तो एकेकाळी काय होणार आहे, सिनेसन्स. सिनेसन्स म्हणजे काय, आता त्याचं फंक्शनिंग बंद होणार आहे. कधीपर्यंत फंक्शन करणार, मग ते फंक्शनिंग बंद होईल म्हणजे सिनेसन्स. आणि सिनेसन्सच्या एंडला काय होईल, डेथ. ठीक आहे. मग अप टू दी मॅच्युरिटी, कुठपासून, मेरिस्टेमॅटिक सेल पासून तर अप टू दी मॅच्युरिटी जे काही प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, डेव्हलपमेंट असं म्हणतो. वी कॉल्ड इट डेव्हलपमेंट. ठीक आहे. समजलंय तुम्हाला. पुढे जाऊया आपण आता. दोन कन्सेप्ट आहे, प्लास्टिसिटी आणि हेटेरोफाइली. दोन्हीवरती प्रश्न विचारलेला आहे नीट मध्ये. दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही, प्लास्टिसिटी आणि हेटेरोफाइली. प्लास्टिसिटी काय म्हणतो, प्लास्टिसिटी
the ability of plant to follow different pathway and produce different structures in response to environment and phases of life. That is called as the plasticity. ability of the plant ची ability आहे to follow different pathway, वेगवेगळे पाथवे फॉलो करणे and produce different structure, त्या वेगवेगळ्या पाथवेद्वारे वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार करणे, रिस्पॉन्स टू एन्व्हायरमेंट, जसं एन्व्हायरमेंट मध्ये बदल होणार आहेत त्यानुसार हे प्लांट आपल्यामध्ये बदल करत नवीन नवीन स्ट्रक्चर्स तयार करतील. मग याच्यामध्ये येणारे जे सगळे फेजेस आहेत हे सगळे फेजेस डिक्टेट करतं प्लास्टिसिटी. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिसिटी. एक्झाम्पल इन कॉटन अँड कॉरिएंडर. काय आहे एक्झाम्पल? इन कॉटन अँड कॉरिएंडर plants, in cotton and coriander plants, the leaves of the juvenile plant are different in shape from those in mature plant. पहा, juvenile मध्ये असं आहे, matured मध्ये असं आहे. पाहताय तुम्ही? juvenile मध्ये म्हणजे यंग कंडिशन मध्ये असं आहे, matured मध्ये असं आहे. म्हणजे झालं काय? एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये किंवा डिफरंट फेजेस मध्ये, लाईफच्या फेजेस मध्ये काय झालं? ज्युएनल कंडिशन ट्रान्सफर टू अडल्ट कंडिशन. स्ट्रक्चरल बदल झालाय, स्ट्रक्चरल चेंज झालाय. वी कॉल्ड इट प्लास्टिसिटी. या प्रकारची जी डेव्हलपमेंट आहे, या प्रकारच्या डेव्हलपमेंटला आपण काय म्हणतो? प्लास्टिसिटी असं म्हणतो. ठीक आहे. एक दुसरा कन्सेप्ट आहे त्याच्याशीच रिलेटेड, आणखी एक कन्सेप्ट आहे, दॅट इज अन हेटेरोफाइली. सी हियर, हेटेरोफाइली, the phenomenon of appearance of different form of leaves. काय म्हटलंय? The phenomenon of appearance of different form of leaves. वरती जे आपण juvenile adult पाहिले, leaves फॉर्म सेम आहे, तुम्ही नीट पहा. leaves फॉर्म सेम आहे, फक्त चेंजेस झाले स्ट्रक्चरल. पण हेटेरोफाइली मध्ये पहा, the phenomenon of appearance of different form of the leaves on the same plant is called as the heterophyly. एकाच प्लांट वरती leaves चे जर तुम्हाला वेगवेगळे फॉर्म पाहायला भेटत असेल तर त्याला आपण म्हणतो हेटेरोफाइली. परत एकदा ध्यानात ठेवा, असं फेनॉमेनॉन ज्याच्यामध्ये एकाच प्लांट वरती वेगवेगळ्या प्रकारचे लीव्स, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स तुम्हाला पाहायला भेटत असेल तर त्याला आपण हेटेरोफाइली असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हेटेरोफाइली इन कॉटन, कॉरिएंडर. यांच्यामध्ये होणारी जी हेटेरोफाइली आहे ती आपल्या इथं क्लिअर होते किंवा आपल्याला इथं ती समजते आहे. ठीक आहे. इथं तुमच्या समोर फिगर आहे, पहा, समजेल तुम्हाला, क्लिअर होईल. इथं ही फिगर जी आहे त्याच्यामध्ये क्लिअर होते, पहा. यू कॅन सी हियर larvae. See here, larvae in heterophyly in larvae, it is a terrestrial habitat. तोच heterophyly in buttercup water habitat मध्ये पहा. काय चेंजेस झाले? चेंजेस झालेत तुम्हाला इथं, चेंजेस झालेले दिसत आहेत. दिस इज वी कॉल्ड हेटेरोफाइली. ठीक आहे. सो या ठिकाणी आपलं प्लास्टिसिटी आणि हेटेरोफाइली हा कन्सेप्ट या ठिकाणी पूर्ण झालाय. पुढे जाऊया आपण आता. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. म्हणजे याच बरोबर या प्लास्टिसिटी आणि हेटेरोफाइली बरोबर आपला हा चॅप्टर, या चॅप्टरचे महत्वाचे पार्ट पूर्ण झाले. आपण प्लांट ग्रोथ हार्मोन ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला आठवत असेल, ऑलरेडी वी कम्प्लिटेड दी प्लांट ग्रोथ हार्मोन. ठीक आहे. मग आता जर आपण प्लांट ग्रोथ हार्मोन जर कम्प्लीट केलेलं असेल तर आपलं या चॅप्टर मध्ये बाकी काय राहिलेलं असेल? व्हॉट इज द रिमेनिंग थिंग? सांगता येईल कोणाला? या चॅप्टर मध्ये दोन आणखीन कन्सेप्ट आहे. त्यातला एक कन्सेप्ट मी त्याच दिवशी क्लिअर केलेला होता. कोणता? दॅट इज अन ते कोल्ड कंडिशन मध्ये पहा. कोल्ड कंडिशन मध्ये फ्लावरिंग करणे, व्हर्नलायझेशन. ठीक आहे. चला, हे दोन कन्सेप्ट आपण पाहूया म्हणजे चॅप्टर पूर्ण होऊन जाईल. या चॅप्टरचे हे दोन महत्वाचे पॉइंट राहिलेले आहेत. एक आहे फोटोपिरियडिझम आणि दुसरं आहे व्हर्नलायझेशन. फोटोपिरियडिझम म्हणजे काय? लाईटचं इम्पॅक्ट प्लांटच्या फ्लॉवरिंग वरती. मग लाईट किती प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, पिरियड, किती पिरियड साठी लाईट अवेलेबल आहे. काही प्लांट कमी लाईटच्या पिरियड मध्ये फ्लॉवरिंग करू शकतात, काही प्लांट जास्त लाईटच्या पिरियड मध्ये फ्लॉवरिंग करू शकतात. या बेसिस वरती प्लांट डिफरन्शिएट होतात. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस द प्लांट्स आर डिफरन्शिएटेड. तुमच्या समोर इथं दिसतंय, पहा. फोटोपिरियडिझम इज अ रिस्पॉन्स ऑफ प्लांट्स टू द रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट. फोटोपिरियडिझम काय आहे? फोटोपिरियडिझम इज अन रिस्पॉन्स ऑफ प्लांट टू द रिलेटिव्ह लेंथ ऑफ लाईट अँड डार्क पिरियड. फोटोपिरियडिझम प्लांटचे रिस्पॉन्स लाईटच्या
किंवा डार्क पिरियडच्या लेंथ मध्ये कसं असतं ते फोटोपिरियडिझम सांगतं. सम प्लांट रिक्वायर्ड पिरियॉडिक एक्सपोजर टू लाईट टू इंड्यूस फ्लावरिंग. काही प्लांटला जास्त लाईट लागते फ्लावरिंग इंड्यूस करण्यासाठी. ड्युरेशन ऑफ डार्क पिरियड इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर फ्लावरिंग. तेवढ्याच प्रमाणामध्ये डार्क कंडिशन सुद्धा फ्लावरिंग साठी इम्पॉर्टंट आहे. कारण पहा, तुमच्याकडे फोटोसिंथेसिस मध्ये दोन प्रकारच्या रिएक्शन होतात, लाईट रिएक्शन आणि डार्क रिएक्शन. म्हणजे याचा डार्क कंडिशन गरजेचीच आहे ना, त्याच्याशिवाय तुम्हाला फूड मॅटेरियल भेटणारच नाहीये. मग ठीक आहे, चला पुढे जाऊया. मग हे 3 प्रकारामध्ये डिवाइड झाले: लॉंग डे प्लांट्स, शॉर्ट डे प्लांट्स, डे न्यूट्रल प्लांट्स. लॉंग डे प्लांट्स, शॉर्ट डे प्लांट्स, डे न्यूट्रल प्लांट्स. चला पहिला पाहूया लॉंग डे प्लांट्स. Plants that required exposure to light for a period exceeding critical duration to induce flowering. Exceeding critical duration to induce flowering, that is called as long day plant. Critical duration exceed करतो लाईटचं, इतक्या पिरियड पर्यंत लाईट अवेलेबल आहे ज्याच्यामुळे फ्लावरिंग होईल, तर आपण लॉंग डे प्लांट म्हणतात. एक्झाम्पल: पी पिझम सटायबम, बार्ली, होर्डियम वल्गेर आणि व्हीट ट्रिटिकम इस्टिबम. तिन्ही एक्झाम्पल ध्यानात ठेवा. लॉंग डे प्लांटचे एक्झाम्पल्स आहेत पी, बार्ली, व्हीट. तिघांचेही सायंटिफिक नेम आहे पी, पिझम सटायबम, बार्ली, हॉर्डियम वल्गेर आणि व्हीट ट्रिटिकम इस्टिबम. चला दुसरं पाहूया, शॉर्ट डे प्लांट्स. शॉर्ट डे प्लांट्स, प्लांट्स दॅट रिक्वायर्ड एक्सपोजर टू लाईट फॉर अ पिरियड लेस दॅन द क्रिटिकल पिरियड. क्रिटिकल पिरियड ही रेफरन्स आहे, क्रिटिकल पिरियड हा रेफरन्स आहे. मग त्यापेक्षा जास्त असेल तर लॉंग डे प्लांट, त्यापेक्षा कमी असेल तर शॉर्ट डे प्लांट्स, ज्यामुळे फ्लावरिंग इंड्यूस होते. एक्झाम्पल पहा तुम्ही इथं: राईस, ज्वार, कॉटन. राईस, ज्वार, कॉटन. वरती पहा पी, बार्ली, व्हीट तिन्ही मोनोकॉट आहे. इथं राईस, ज्वार मोनोकॉट आहे. मग याचा अर्थ असं समजून घेऊ नये लॉंग डे प्लांट हे सगळे मोनोकॉट असेल, असं काहीही नाही. पिझम सटायबम, पी इज ए डायकॉट, बार्ली अँड व्हीट काय आहे, दोन्ही पण मोनोकॉट आहे. तसंच खाली राईस आणि ज्वार ही मोनोकॉट आहे, तर कॉटन हा डायकॉट आहे. तर मोनोकॉट डायकॉटचा संबंध या ठिकाणी येणार नाही. चला तिसरा प्रकार पाहूया, डे न्यूट्रल प्लांट्स. डे न्यूट्रल प्लांट्स यांना लाईट एक्सपोजर क्रिटिकल पिरियडच्या जास्त पण नको आणि कमी पण नको. म्हणजे प्लांट वेअर देअर इज नो को रिलेशन बिटवीन एक्सपोजर टू लाईट ड्युरेशन अँड इंड्युसिंग ऑफ फ्लावरिंग. फ्लावरिंग इंड्यूस करण्यामध्ये आणि लाईट ड्युरेशन या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचं रिलेशन ज्या प्लांटमध्ये नाही ते डे न्यूट्रल प्लांट्स आहेत. दॅट आर द डे न्यूट्रल प्लांट. समजतंय? मग एक्झाम्पल काय आहे? कुकुंबर, रोज, टोमॅटो. कुकुंबर, रोज, टोमॅटो, ऑल दीज आर डे न्यूट्रल प्लांट. पहा, लॉंग डे प्लांट कोणकोणते होते? पी, बार्ली, व्हीट. शॉर्ट डे प्लांट राईस, ज्वार, कॉटन. डे न्यूट्रल प्लांट्स कुकुंबर, रोज आणि टोमॅटो. रिलेटेड फिगर्स जे आहेत ते तुम्हाला एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत, त्याला चांगल्या पद्धतीने पाहून घ्या. ठीक आहे, समजून येतील. हेच याच्यातच कन्सेप्ट समजून येतं, पण तरी सुद्धा फिगर नाही म्हणून तुम्ही ते पाहू शकता. हे झालं फोटोपिरियडिझम. शेवटचा पॉईंट या चॅप्टरचा आहे, दॅट इज अन व्हर्नलायझेशन. काय आहे व्हर्नलायझेशन? मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला फ्लावरिंग इंड्यूस करायची असेल, जर तुम्हाला फ्लावरिंग इंड्यूस करायची आहे आणि फ्लावरिंग इंड्यूस करण्यासाठी जर तुम्ही कोल्ड कंडिशन प्रोव्हाइड करत असाल, म्हणजे कमी टेम्परेचर जर तुम्ही प्लांटला प्रोव्हाइड करत असाल, तर मग त्या प्रोसेसला आपण व्हर्नलायझेशन असं म्हणतो. पहा, पहिल्याच नंबरला त्याची डेफिनेशन दिली. Vernalization is the phenomenon of induction of flowering in plant by exposure to low temperature. कमी टेम्परेचर मध्ये प्लांटला फ्लावरिंग इंड्यूस करायची आहे, प्रोसेस इज कॉल्ड एज व्हर्नलायझेशन. मग काय करा, सुरुवातीच्या पिरियड मध्ये प्लांटला काही काळ कमी टेम्परेचर मध्ये ठेवा, म्हणजे नंतर प्लांटची फ्लावरिंग जास्त स्पीड मध्ये डेव्हलप होईल. ठीक आहे. दुसरी कंडिशन इथे दिली पहा, इट प्रिव्हेंट्स प्रिकॉशियस रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट. याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे काय होईल? प्रिकॉशियस म्हणजे सुरुवातीची, आधीचीच रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट लेट इन द ग्रोइंग सीझन and enables the plant to have sufficient time to reach maturity. त्याच्यामुळे होईल काय की प्लांटला एक वेळ भेटेल मॅच्युरिटी कंडिशन मध्ये जाण्यासाठी. ठीक आहे. एक्झाम्पल, बायनियल. जितके बायनियल प्लांट्स आहेत, वर्षातून 2दा प्रोड्यूस होणारे जितके बायनियल प्लांट्स आहेत, ते सगळे प्लांट आपण व्हर्नलायझेशन करू शकतो. दीज आर मोनोकार्पिक प्लांट. दीज आर मोनोकार्पिक प्लांट दॅट फ्लावर अँड देन डाय इन सेकंड सीजन. दुसऱ्या सीझन मध्ये काय होतात? ते डाय होतात. असे प्लांट आहेत बायनियल प्लांट, जे मोनोकार्पिक प्लांट आहेत. एकदाच काय करतात? ते फ्रूट तयार करतात आणि नेक्स्ट सीझन मध्ये काय होतात? डेड होतात. त्यांना आपण बायनियल प्लांट्स म्हणतो. ठीक आहे. मग असे जे प्लांट्स आहेत यांच्यामध्ये व्हर्नलायझेशन पॉसिबल आहे. एक्झाम्पल दिलंय, शुगर बीट, कॅबेज, कॅरेट. शुगर बीट, कॅबेज, कॅरेट हे 3 एक्झाम्पल, शुगर बीट, कॅबेज आणि कॅरेट.
ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी वर्नलायझेशन अँड दिस इज ऑल अबाउट युअर चॅप्टर. मग या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे दॅट इज प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा आपलं पूर्ण झालेला आहे. रिलेटेड एमसीक्यूज पूर्ण करा, जे काही रिलेटेड एमसीक्यूज आहे ते पूर्ण करा आणि त्याच्यामध्ये असलेले जे डाऊट्स आहेत लेवल 1, लेवल 2, लेवल 3 मधले आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधले ते डाऊट्स तुम्ही मला पाठवू शकता. ठीक आहे. एका पेजवरती लिहून त्याचा फोटो मला ट्रान्सफर करा, त्याचा एक व्हिडिओ तयार करून मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आपण पुढच्या लेक्चरला पुढचा चॅप्टर सुरू करणार आहोत दॅट इज अँड प्लांट वॉटर रिलेशनशिप. ठीक आहे. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.